आला 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 ॲटोवाला विकी आला. म्हणजे आज आपण आलोय चेतक ईव्हीची माहिती घेण्यासाठी. आणि कुठं आलोय माहितीये का? साताऱ्यात. अहो साताराकरांचा नादच पळाव. तर या साताऱ्यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रथम बजाजमध्ये. शोरूमचं नाव आहे प्रथम शोरूम. तर तिथं आपण बजाज ईव्हीची एक माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. बजाज ईव्ही का चालली माहिती आहे का मंडळी तुम्हाला? तेच ऐकायसाठी आपण आलेलो आहे आणि ते थेट आपण ऐकणार आहोत शोरूमच्या व्यवस्थापकांच्याकडूनच. याच्यामध्ये आज बजाज ईव्हीची किंमत, बजाज ईव्हीची खासियत, बजाज ईव्हीच का घ्यावी, बजाज ईव्हीची मजबूती आणि बजाज ईव्ही संदर्भातली ए टू झेड सगळी माहिती जी सामान्य लोकांना फार माहीत नसते, जे काय असेल ती तिचा इतिहास, हे सगळं आपण आज माहिती करून घेणार आहोत. ईव्ही गाडी असल्यामुळं आजकाल ती बजाज चेतक ईव्ही सगळ्या गाड्यांना टक्कर देत भारतामध्ये तिचं वेगळं स्थान निर्माण करते. ती का करते, कारणं काय, किंमत वगैरे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण माहिती तुमच्याही महत्त्वाची. चला मंडळी, नमस्कार. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे प्रथम चेतक सातारा येथे बजाज चेतक ईव्हीची माहिती तुम्हाला देण्यासाठी. आणि माझ्यासोबत आहे संग्राम सर, इथले व्यवस्थापक आहेत ते. सर, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ॲटोवाला. मी संग्राम थोरात. येस. संग्रामजी, मला आज तुमच्याकडून आहे ना बजाज चेतक ईव्ही या गाडीची सगळी इत्यंभूत माहिती मला पाहिजे. म्हणजे तुझी सीट किती आहे, त्याच्या मीटरमध्ये काय काय आहे, तिचा ॲव्हरेज काय असणार आहे, किती किलोमीटर ती पळू शकते, बॅटरी किती त्याची वॅटची आहे, त्याला कंपनीनं काय काय सुविधा दिलेल्या आहेत, हे सगळं आपल्या ऑडियन्सला तुम्ही सांगायचं आहे. कारण का माहिती आहे का, आपला ऑडियन्स कोण आहे? शेतकरी आहे, कॉर्पोरेट लेवलचा आहे, स्टुडंट्स आहेत, मुलं आहेत, मुली आहेत. आणि या सगळ्यांना आज बजाज चेतक ईव्हीची इतकी गरज आहे, जे आम्ही बाहेर ज्यावेळी पाहतो सगळ्या गोष्टी, त्यावेळी बजाज चेतक ईव्हीच आम्हाला कायमही अनेकांच्याकडे दिसत आलेली आहे. काय एवढी बजाज चेतक ईव्ही दिसतीये, ह्याच्या आम्हाला एक तुमच्याकडून सगळी माहिती पाहिजे. आता माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे. मंडळी, मी सरांना प्रश्न विचारण्याआधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. बजाज ही स्कूटर कंपनीमधली एक टॉपची कंपनी पूर्वीपासून होती आणि मधल्या काळामध्ये बजाजनं काही तो ट्रेंड थोडासा त्यांचा सोडला होता. पण बजाजची जुनी चेतक नावाची गाडी होती, त्या चेतकचं त्यांनी नवीन व्हर्जन जे ईव्हीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक गाडीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर ती ईव्ही बजाज चेतक ईव्ही आता पुन्हा त्यांनी लॉन्च केली. तर आता आज सर मला सांगा, बजाज चेतक ईव्हीची खासियत काय आहे? ओके, तर ही जी आहे आपली बजाज चेतक आहे, जे की आधीचं व्हर्जन होतं. आधी पेट्रोल व्हेकल होती, त्यानंतर बजाजने नवीन काळानुसार आपल्याला ही जी चेतक आहे ती ईव्ही मध्ये आपल्यासोबत समोर आणलेली आहे. मंडळी, 2 चाव्या कंपनी देते आहे. संग्रामचे मला तुम्हाला विचारायचं आहे, इथं जो मला चावीचा ऑप्शन दिसतोय, इथं काय काय आहेत हे ऑप्शन? या एका चावीवर आपण काय काय, ह्या इग्निशनला आपण काय काय करू शकतो? काय ऑप्शन मध्ये तुम्हाला चावी ऑन होते, त्यानंतर चावी तुम्ही पूर्णपणे हँडल लॉक करू शकता चावीवरती, आणि त्याचसोबत चावीची डिक्की पण ओपन करता. चावी तिथूनच आहे ऑप्शन, सगळं तिथूनच हा ऑप्शन आहे डिक्की. आणि ह्याच्यामध्ये टूल बॉक्स वगैरे, ह्याच्यामध्ये तुम्हाला टूल बॉक्स, फर्स्ट एड किट, ओके, ते येऊन जातं. सध्या टूल बॉक्स आता हे असं असणार आहे आणि त्याच्यासोबत अजून काही फर्स्ट एड किट आहे. ओके, आणि हे बुकलेट आहे गाडीचं. ओके, ठीक आहे. आणि हा आपला चार्जिंग पॉईंट मागाचा होता तो. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये मला हे जे बटन्स आहेत, त्या बटन मध्ये काय काय त्यांनी दिलेले, कशा कशाचे बटन्स आहेत सगळे, हे मला सांगा. आधी लेफ्ट साईड कव्हर करू, मग आपण राईट साईड कव्हर करू. हे जे बटन्स आहेत, ठीक आहे, तर हे पूर्णपणे गाडीचे ऑपरेटिंगचे बटन आहे, ठीक. तर हे जे दिलेले आहे तुम्हाला अप्पर डिपर आहे. ओके, ठीक आहे. गाडीची लाईट तुम्ही समोर किंवा फोकस, बरोबर. आणि हे जे बटन दिलेले हे इंडिकेटर आहे, लेफ्ट इंडिकेटर. चेतकची स्पेशलिस्ट असा आहे की तुम्हाला इंडिकेटर जो तो ज्या त्या साईडला दिलेला आहे. बरोबर, म्हणजे लेफ्टला तुम्ही जाताय तर लेफ्टला ही वेगळी खासियत आहे. ही वेगळी खासियत आहे, ठीक आहे. त्यानंतर हॉर्न आहे. आणि हे जे बटन दिसतंय आपल्याला, तर हे बटन आहे कॉल रिजेक्ट ऍक्सेप्ट. किंवा जर तुम्ही एक टेक पॅक म्हणून ऍडिशनल सॉफ्टवेअर येतो, तो सॉफ्टवेअर तुम्ही परचेस करताय आणि गाडीला त्याला ऍक्टिव्हेट करताय, तर त्यानंतर हे जे बटन आहे काम करायला सुरुवात. अच्छा, तर म्हणजे याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी याला केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती येणारा कॉल तुम्हाला गाडीवरती शो होतो. तर तुम्ही तो कॉल इथं ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू शकताय. त्यानंतर येऊया आपण ह्या साईडला, ठीक आहे. हे जे बटन आहे
हे डी बटन आहे हे ड्राईव्ह मोडला, म्हणजे आपल्याला गाडी ड्राईव्ह करायची आहे. त्यानंतर आपण ब्रेक पकडून हे डी बटन दाबलं, त्यानंतर गाडी ऑपरेटिंग राहणार आपल्याला फक्त रेसवरती. त्यानंतर हे जे बटन आहे न्यूट्रल आहे, म्हणजे जर आपण रस्त्यानं जाताना थांबल्यानंतर आपला एखादा मित्र आपल्याला भेटलाय आणि गाडी आपली ड्राईव्ह मोडवरतीच आहे, मग त्याला परत न्यूट्रल वरती करण्यासाठी हे बटन आहे. अच्छा, हे जे बटन आहे हे आर बटन आहे. आर म्हणजे काय तर रिव्हर्स मोड आहे. तर गाडीला इनबिल्ड तुम्हाला रिव्हर्स मोड कंपनीने दिलेला आहे. आणि हे जे एम बटन आहे हे मोडचं बटन आहे. तर मोड म्हणजे काय, इथे डिस्प्लेवरती जे दिसतंय तुम्हाला स्पीड किती किलोमीटर गाडीची ट्रिप सेट झाली आहे, त्याच्यामध्ये इको मोड आहे. हो, मोड कोणते कोणते आहे त्याच्यामध्ये? सांगतो. आता हे जे मोड आहे तुम्हाला, हे एम बटन मी प्रेस केल्यानंतर मला सुरुवातीला काय दाखवते, 2 किलो, एकच मिनिट, मला सुरुवातीला काय दाखवतोय तर 97% माझी गाडी 128 किलोमीटर जाणार आहे. आणि हा जो 0 दिसतोय हा तुम्हाला स्पीडचा 0 आहे. म्हणजे जर गाडी ड्राईव्ह करताय तुम्ही कितीच्या स्पीडने ड्राईव्ह करायला तो ऑटोमॅटिकली चेंज होणार. त्यानंतर हे 2 किलोमीटर आतापर्यंत गाडी फिरलेली चाललेली आहे. ही जे दुसरे 0.8 किलोमीटर गाडीने एक ट्रिप केलेली आहे व्यासची शेवटची, की 0.8 किलोमीटरची आहे. तर हे जे चेंज करण्यासाठी आपल्याला चेक करण्यासाठी एम म्हणजे मोड बटनाचा वापर होतो. ओके, ठीक आहे. म्हणजे मला खासियत याची काय वाटली, न्यूट्रल, रिव्हर्स हे जे खासियत आहे ना, हे मला वाटतं हे बजाज चेतकलाच आहे पहिल्यांदा. म्हणजे कोणी मित्र भेटला अचानक, काय भावा काय सांगा, म्हणजे आपण तिथं थांबलोय आणि थांबल्यानंतर जर काय होतं कधी कधी तो गाडी ड्राईव्ह मोडलाच राहते. ठीक आहे, तर गाडी ड्राईव्ह मोडला राहिल्यानंतर जर एखाद्या मित्राला चुकून जर ही रेस फिरवतोय तर गाडीचे अपघात किंवा वेगळं काय घडण्याची शक्यता आणि ती प्रिकॉशन कंपनी खास तुम्हाला चेतक कंपनीने दिलेलं आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही जरी विसरला तरी म्हणजे इथे तुम्हाला बटन कंपनीने दिलेले ते प्रेस केल्यानंतर तुम्ही त्याबद्दल. आणि ईव्हीच्या गाडीचे मंडळी खासियत अशी की ईव्हीला साऊंड नसतो, त्याच्यामुळं ही जी खासियत आहे की अचानक तुम्हाला माहित नाही, मित्र आला बसल्या बसल्या पोरांचं कसं असतं, अरे काय भावा काय चाललंय, असं एकदम रेस पिळतो. ईव्ही गाडी आवाजच नाही हो, गाडी डायरेक्ट. त्यामुळे हे जे न्यूट्रलचं सिस्टम दिलेलं आहे, गाडी ज्यावेळेस आपण ड्राईव्ह थांबवतोय त्यानंतर न्यूट्रल गाडी होणार. त्यानंतर गाडीला अजून एक खासियत आहे, आपलं जे स्टँड आहे ते तुम्हाला जोपर्यंत ऑन आहे, आपण बऱ्यापैकी साईड स्टँड आपला साईड स्टँड बऱ्यापैकी बघतो की स्टँड आपलं लागलेलं असतं आणि आपण गाडी रस्त्यावर होण्याची शक्यता असते. पण चेतकनं ते एक प्रिकॉशन घेतलेलं आहे की माझं स्टँड जोपर्यंत लागलेला आहे तोपर्यंत माझी गाडी ऑन होणार नाही. त्यामुळे फर्स्ट तुम्हाला गाडी ड्राईव्ह मोड करायची आहे तर तुम्हाला स्टँड काढूनच तुम्हाला गाडी ड्राईव्हला जाणार आहे. ओके, चालतो. मला तुम्ही मगाशी चाकाचं इंजिनचं इथे काही सांगत होता मशीनचं, ते मला एकदा जरा परत सांगा, कारण ही माहिती लोकांना माहित होणे गरजेचं आहे. चेतकसाठी ही जी मोटर आहे, बरोबर, चाक फिरवण्यासाठी जी मोटर आलेली आहे ती आपली चेतकची चाकालाच आहे. म्हणजे गिअर सिस्टम आहे आणि ते चाकाला आहे. ह्याचा फायदा असा होतोय की जर तुम्ही दोघं किंवा 3 जण जरी गाडीवरती बसताय तर त्याचा टॉर्क कमी होत नाहीये. ज्या ताकदीनं गाडी सिंगल सीटला चालते ना, त्याच ताकदीनं गाडी ट्रिपल सीटला पण चालते. आणि ह्याच्यामुळे काय होतं, आपलं जे बॅटरी कन्झम्पशन आहे ते कमी प्रमाणात होतं. अदर मोपेटला जर तुम्ही कम्पेअर केलं चेतकशी, तर पहिल्यांदा काय येतं, मोटर येते, त्यानंतर बेंड येतो आणि मग चाक येतं. ओके, इथं जी बॅटरी खाल्ली जाते म्हणजे जास्त प्रमाणामध्ये अदर मोपेटची जी बॅटरी घेतली जाते तशी चेतकला नाही. चेतकला डायरेक्ट पॉवर आपली मोटरला जाते. ओके, मला आता एक सांगा संग्राम शेठ, पेट्रोलपेक्षा बजाज चेतक ही का घ्यावी माणसांनी? हो, जर तुम्ही ई व्हेकल जर वापरताय ही तुम्हाला भविष्य काळामध्ये अतिशय फायदेशीर असणारी गोष्ट आहे. अच्छा, जर तुम्ही अदर मोपेट्सशी कम्पेअर करताय किंवा जर तुम्ही पेट्रोल व्हेकलला आणि ई व्हेकलला जर कम्पेअर करताय तर तुम्हाला एक सांगेन की तुम्हाला कधीही परवडणारी गाडी आहे ई व्हेकल. कारण सांगतो, बजाज चेतक ई व्हेकल, बजाजची जी ई व्हेकल आहे तुम्हाला आरामात परवडणार आहे. कारण तुम्हाला सांगतो, सध्याचं आपण ग्रामीण भागामध्ये राहतोय, ग्रामीण भागामध्ये राहत असल्याने बरोबर आपले 8-10 रुपये पर युनिट लाईट असते. बरोबर 8 रुपये युनिट जर लाईट जाते आपली, तर 8 तरी किती झाले, 24 रुपये. 24 रुपये ही गाडी आरामात 120 किलोमीटर जाते. अजून काय पाहिजे?
म्हणजे जर समजा पेट्रोल गाडी आहे, घरापासून गावाकडे माणसाचा ससाई पेट्रोल पंप लांब असतं, 3-4 किलोमीटरला समजा पेट्रोल पंप आहे, वर्षभराचं 3-4 किलोमीटरचं जरी काढलं आणि तिथलं जाऊन वेगळे पेट्रोल काढलं तरी त्याचा हिशोब जास्त आहे. मी त्याच्या निम्ल्याच उत्तर केलं. कम्पॅरिझन तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि कम्पॅरिझन जर केलं तर कोणतीही मोपेट आपली 45 ते 50चं ॲव्हरेज देते. म्हणजे आज पेट्रोल झाले 108 लिटर, 106 लिटर, आपण 110 रुपये लिटर पकडूया. बरोबर. मी काय म्हणतो, आपण शेतकरी माणूस आहे, आपण रोजचं 100चं टाकतो, बरोबर. आपण जर 100चं पेट्रोल टाकतोय तर मला ई व्हीकल 0 to 100 चार्जिंग पर्यंत 3 युनिट लाईट घेते, बरोबर. त्या 3 युनिट लाईट मध्ये जर तुमचं 20 रुपये खर्च होतोय, 20 किंवा 25 रुपये खर्च होते, बरोबर. आणि जर तुम्हाला पेट्रोलला 100 लागते म्हणजे तुमची 75 रुपयाची बचत ही रोज होणार आहे. म्हणजे साधारण मला वर्षभराचा हिशोब काढायचा म्हटला महिन्यापेक्षा, तुम्ही वार्षिक जर कॅल्क्युलेशन जर काढलं तर आपले 36,000 रुपये वाचतात आरामात. म्हणजे मला असं वाटतंय, मी जास्त बोलतोय मला माहित नाही, पण एखादा माणूस 2 वर्ष नवी गाडी सुद्धा काढू शकतो तेवढ्या बचतीच आरामात. थोडीशी एखाद दुसरी सरळ आणि साधा हिशोब आहे, बरोबर. 100 गुणिले 30 करायचे, 3,000 रुपये झाले आपले, बरोबर, महिन्याचे. आता 3,000 गुणिले 12 करायचे, 12 तरी 36,000 रुपये आपला जो खर्च आहे पेट्रोलचा तो ईव्हीनं वाचणार आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये जशी गाडीची बॅटरी वॉरंटी वगैरे दिली नाही, त्याच्या टाइम पिरियड मध्ये आपली गाडी पूर्णपणे पैसे वसूल होऊन आपण पायदळ गाडी चालवतोय. महत्वाचं काय माहितीये का मंडळी, शेतकरी बांधव जेवढे आपले आहेत ना सगळे, त्या सगळ्यांना शेतात सतत जावं लागतं. महिला आहेत, आपल्या मुली आहेत कॉलेजला जाणाऱ्या, मुलं आहेत कॉलेजला जाणारे, आणि जे काही कॉर्पोरेट लेवलचे जे लोक आहेत त्या सगळे यांना ईव्ही गाडी आता का परवडती आणि त्यातनं सुद्धा बजाज चेतक ईव्ही का परवडती, त्याचं कारण असं की या गाडीचं मायलेज, या गाडीला जे आता मी सरांनी सांगितलं, संग्राम सरांनी, की चाकालाच त्यांनी जे काही आहे ते इनबिल्ट सगळे मशीन केलेलं आहे. आणि आता सगळ्यात आणखी महत्वाचं असं की ही गाडी तुम्हाला ट्रिपल सीट बसा किंवा सिंगल सीट बसा तेवढाच तुम्हाला टॉर्क देते. आणि त्यातून हिथले जे त्यांनी ऑप्शन सांगितले की डी एन आणि जे काही तो रिव्हर्स सुद्धा आहे या गाडीला. एन म्हणल्या तर न्यूट्रल आहे, म्हणजे सहज कुणी आलं तरी रेसला हात दिला तरी ती गाडी पुढे पळणार नाही, कारण तुम्ही एनचं बटन दाबलेलं आहे. म्हणजे इतकी बारकावे ह्या गाडीतनं तुम्हाला कंपनीने दिलेले आहेत. आता दुसरी महत्वाची मला एक गोष्ट सांगायची, तुम्हाला विचारायची, सॉरी, याचं चार्जिंग किती तास आहे, चार्जिंग किती वेळ करायचं, बॅटरी किती वॅटची आहे, हे मला माहिती आहे आता जास्ती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. तुम्हाला थोडक्यात आहे ना गाडीबद्दल थोडीशी टेक्निकल माहिती सांगतो. ही गाडी आहे, ही 3503चं मॉडेल आहे, 3530. ओके. ह्यामध्ये 3 वर्जन येतात, 3 वर्जन, 3501, 3502 आणि हे 3503 हे 3rd वर्जन आहे. ह्याच्यावरती पण 2 तुम्हाला वर्जन बघायला मिळतील. आता हे जे वर्जन दिलेलं आहे 3.5, तर 3.5 जे काय आहे ना, ही गाडीची आहे बॅटरी कॅपॅसिटी. तुम्हाला गाडीला 3.5 किलोवॅटची बॅटरी कॅपॅसिटी येणार आहे. त्याचसोबत तुमची जी मोटर कॅपॅसिटी आहे ही तुम्हाला 3.5 किलोवॅटचीच येणार, ओके आहे. त्यानंतर ही जी बॅटरी आहे, बरोबर, ज्याला चार्जिंगचा वेळ किंवा आपण त्याला टेक्निकल भाषेमध्ये आपण त्याला BMS बोलतो. BMS म्हणजे काय, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम. तर ही जी बॅटरी तुम्हाला 0 to 80 चार्जिंग करायला 3 तास 25 मिनिटं लागतात. त्यानंतर तुम्हाला वरचं जे टायमिंग 20% जे आहे ते तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी एक अर्धा-पाऊण तास आपण धरून चाललोय. फार कमी वेळात ही गाडी, सगळी गाडी कमी वेळात. आणि हे जे चार्जिंग जे एवढा टाइम जो लागतोय 3 तास किंवा 4 तास, ते कंपनीने दिलेलं स्टँडर्ड चार्जिंग टायमिंग आहे. कंपनीचं स्टँडर्ड टायमिंग आहे मंडळी, पण ह्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला 3.5 तास लागतील किंवा पण त्या तासाच्या आतच मला वाटतं ते सगळं होईल. पण लाईट कंपनी गेलेलं आहे, एवढीच जाणार लाईट, तेवढीच 3 युनिट मध्येच तुम्हाला गाडी पूर्ण 0 to 100 चार्जिंग होणार. मला आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मंडळी, गाडीची आपण सगळी माहिती घेतली, या आपण या बाजूला या. मला असं विचारायचं आहे संग्रामजी तुम्हाला, आता चार्जिंग झालं, बॅटरी झाली, त्याची वॉरंटी वगैरे काय? सगळ्या वॉरंटी तुम्हाला आता सध्या कंपनीने दिलेली आहे 3 वर्ष किंवा 50,000 किलोमीटर. म्हणजे 3 वर्ष किंवा 50,000 किलोमीटरच्या कंडिशन मध्ये ॲज इट इज तुमची जी गाडीमध्ये इलेक्ट्रिकल पार्ट आहे त्या पार्टला कोणताही प्रॉब्लेम येतोय, प्रॉब्लेम येतोय नो डॅमेज मध्ये, म्हणजे तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट नाही झाला किंवा काही नाही झाला, नो डॅमेज मध्ये जर कोणत्याही इलेक्ट्रिकल पार्टला प्रॉब्लेम येतोय तर तो तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसमेंट होणार. ठीक. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, नक्की किंमत काय गाडीची? किंमत गाडीची ही सध्या आपल्याला ईव्ही जे आहे हे मॉडेल
हे जे मॉडेल आहे हे आपल्याला 1,23,000 रुपये जातं. आधी आपण जर ईव्ही वापरतोय तर गव्हर्नमेंटने आपल्याला सबसिडी पण दिलेली आहे. एक 5,000ची 5,000ची सबसिडी आहे गव्हर्नमेंटची. पंतप्रधान त्यासाठी काय कागदपत्र निघतात त्याच्या कस्टमरला? कागदपत्र असं काही लागत नाहीयेत, पण तुमच्या नावावरती असलेली पहिलीच ईव्ही असावी. जर म्हणजे ही गाडी तुम्ही एकदाच परचेस केलेली आहे किंवा कोणतीही ईव्ही तुम्ही एकदाच विकत घेतलेली आहे, दुसरी गाडी आधीची कोणती नावावरती नसावी, जी अट आहे, ही त्याची अट आहे. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, ह्याच्यातले किती वर्जन आहे? टॉप मॉडेल, बेसिक आहे, मिडियम आणि टॉप. तुम्हाला या 3.5च्या सिरीजमध्ये 3 वर्जन आहे, 3.501, 3.502 आणि हे जे आहे 3.503. आता तुमची खास काही योजना आहे का? म्हणजे तुमच्या प्रथम चेतक बजाज तर्फे तुमच्याकडून काही अशा ऑफर आहेत का कस्टमरसाठी, की तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन काही तुमच्याकडून वेगळ्या त्याला ऑफर दिलं जातं, की कंपनीचेच काय रूल्स रेग्युलेशन तुम्ही फॉलो करताय? नाही. अच्छा, अजून ईव्हीला तरी काही नाहीये? नाही, ईव्हीला तरी काही नाहीये सध्या. पण तरीही मंडळी सध्या कसं झालेलं आहे माहितीये का, चेतक म्हणजे थोडंसं अतिप्रमाणामध्ये मार्केटला चाललेली गाडी. बरोबर आहे. आणि बुकिंग्स वगैरे भरपूर असल्या कारणाने सध्या आता किती बुकिंग आहेत? सध्या 400 बुकिंग. काय पाहिजे मंडळी अजून? बजाज चेतक ईव्हीचं हे जे बुकिंग आहे ना, आता प्रथम चेतक बजाज सातारा येते, यांचं 400+ बुकिंग आहे आता. म्हणजे आता मी काहीच बोलू शकत नाही यावर. आता मला महत्वाचं असं आहे, प्रथम तुमची जी बजाज चेतक आहे ईव्ही, ही बजाज चेतक ईव्ही प्रथम बजाज चेतक सातारामधूनच का घ्यावी? कारण द्या कस्टमर आपले. सर तुम्हाला मी कारण दिले याबद्दल. सातारा प्रथम चेतक मधून का घ्यावी? माझ्या इथला असलेला स्टाफ जो की कस्टमरचा फॉलोअप व्यवस्थित घेतो, कोणत्या कस्टमरला गाडी कोणत्या टायमिंग मध्ये हवी त्या पण गोष्टी व्यवस्थित केल्या जातात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्याकडे असलेलं माझं वर्कशॉप. म्हणजे जर इथं तुम्ही कोणतीही गाडी परचेस करताय किंवा गाडी घेताय माझ्याकडून, तर माझ्याकडे असलेलं माझं स्टड असलेलं माझं वर्कशॉप आहे, की प्रत्येक गाडीचा तुम्हाला व्यवस्थितच जे काय असेल, गाडीला प्रॉब्लेम असेल काय असेल, सॉल्व्ह केला जातो. या गोष्टी व्यवस्थित आणि रितसर तुम्हाला सॉल्व्ह करून भेटणार. जी असलेली माझ्याकडे असलेली मॅलीवर किती जणांची टीम? माझ्याकडे 35ची टीम आहे. भरपूर आहे. तर मंडळी तुम्ही आता सगळी ही माहिती बघितली ईव्हीची, बजाज चेतक ईव्हीची सगळी माहिती बघितली आणि आपण ती माहिती घेतलेली आहे प्रथम चेतक सातारा बजाज, त्यांचं हे शोरूम आहे साताऱ्यामध्ये, प्रथम चेतक बजाजचं. बजाज चेतक ईव्ही ही आता खूप प्रसिद्ध गाडी आहे, कमी कालावधीत ही भारतभरात प्रसिद्ध झाली आणि त्या संदर्भातली जी सगळी जी काय माहिती आहे ती आपण आज घेतली. तुम्हाला बजाज चेतक ईव्ही बद्दल काय वाटतं? तुम्ही चालवली का बजाज चेतक ईव्ही? तुम्ही ओनर आहात का? ओनर असाल तर गाडी कशी वाटते चालवताना कमेंट करा. नसेल, ह्या दसरा दिवाळीला बजाज चेतक ईव्ही की प्रथम चेतक बजाजमधून खरेदी करा असं तुमचं म्हणणं आहे? हो, 100%. चालेल, ठीक आहे. तर त्यांनी आवाहन केलेलं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही इथंच या, इथंच खरेदी करा. दिवाळीला सुद्धा आपण पुन्हा एकदा भेटूया, पुन्हा वेफे निश्चित. तर मंडळी, ही होती बजाज चेतक ईव्हीची माहिती. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण जी माहिती आपल्या चॅनलमध्ये देतो ते चॅनलचं नाव आहे ॲटोवाला. तो आपल्या सगळ्यांचा चॅनल आहे, तो तुमच्या सगळ्यांचाही तो चॅनल आहे. तर त्या ॲटोवाला या चॅनलला, आपल्या नव्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढा अजिबात विसरू नका, कारण आपण अशीच माहिती गाड्यांची पुन्हा तुमच्यापाशी घेऊन येणार आहोत. तेव्हा नमस्कार, पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ. नमस्कार, थँक्यू. वेरी यस.